स्वागत आहे तुमचं अनिता मराठी रेसिपीमध्ये। चला तर आपण बघूया। कस्तुरी मेथी, धने पावडर, हळदी, मिरची, मीठ, गरम मसाला, शेंगदाणे, टरबूज, मगज, काजू, खोबरं खीस, जिरं, मोहरी, कांदा, लसूण, पालक, टमाटर, अद्रक आणि हे फणस। आपण सर्व मसाले भाजून घेऊया। पहिले काजू, टरबूज, मगज टाकून घेऊ आणि चांगल्या प्रकारे भाजून घेऊ। खोबरं खीस पण टाकू। हे सर्व भाजून आपण मिक्स करून घेऊ। सर्व मिक्स भाजून घेऊ। भाजून झाल्यावर आपण ते काढून घेऊ। शेंगदाणे भाजून घेऊया कमी गॅसवर। चम्मचने आपण परतून घेऊ। भाजून झाल्यावर काढून घेऊ आणि एका साईडला कढईमध्ये पाणी गरम करून गॅस चालू ठेवायचा आणि त्याच्यात फणस टाकायचं। फणसामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे। नंतर हळद टाकून 10 ते 15 मिनिटापर्यंत शिजू द्यायचं आहे। आपण राहिलेला मसाला भाजून घेऊया। कांदा घेऊ आणि तो परतून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून टोमॅटो पण भाजून घेऊ आपण आणि हे सर्व थोडंसं झाल्यानंतर काढून घेऊ आपण। कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं आणि ते तेल गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी, जिरं, आपण जो मसाला भाजून घेतला तो मिक्सरमधून पेस्ट करून आता तेलात टाकायचा आणि परतून घ्यायचा। मसाला 5-6 मिनिटं झाले की झाकण काढायचं आणि त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी, धने पावडर टाकायची आणि हे सर्व मिक्स करायचं। त्याच्यावर परत झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं कुक होऊ द्यायचं। 5 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून चम्मच द्यायचा आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता हा तेलात जर लवकर टाकला तर तो करपून जातो, म्हणून आपण कढीपत्ता मागून टाकायचा आहे। थोडासा अर्धवट मसाला झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे, मसाला होत आलेला आहे। तरी पण आपण हा थोडा वेळ अजून होऊ देऊ। जसा पाहिजे तसा झालेला नाही आहे। थोडा वेळ अजून आपण मसाला भाजून घेऊ। होत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करू। मसाले पूर्णपणे झालेला आहे। आता आपण त्याच्यात लाल मिर्च पावडर अर्धा चम्मच आणि 1 चम्मच गरम मसाला टाकू। आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकू। हळद कमी टाकायची कारण की आपण फणस जे शिजवताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, म्हणून मसाल्यामध्ये हळद आपण कमी टाकणार आहोत आणि हे झाकून ठेवू 2 मिनिटासाठी। झाल्यानंतर परत आपण ते झाकण हे फणस झालेलं आहे, कशा प्रकारे शिजलेलं आहे ते। तर आपल्याला फणस शिजलेलंच पाहिजे, अर्धवट कच्चं नाही पाहिजे, त्यांना चव येत नाही व्यवस्थित। मसाला झालेला आहे आपला। आता याला चम्मच देऊ आणि याच्यामध्ये पाणी टाकू थोडं। आता याच्यावर परत आपण झाकण ठेवू। 2 मिनिटं होऊ द्यायचं आणि झाकण काढायचं, चम्मच द्यायचं आणि त्याच्यामध्ये फणस टाकायचं। नमक, कोथिंबीर टाकू परत थोडीशी आणि झालेलं आहे आपलं भाजी पूर्ण प्रकारे शिजलेली आहे। त्याच्यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिटं होऊ देऊ आणि आता याच्यामध्ये आपण पाणी टाकतो। गरम केलेलं पाणी आहे, थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकायचं। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकता। मी याच्यात 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। हे बघू शकता भाजी मस्तपैकी झालेली आहे। 2 मिनिटं शिजू द्यायची आणि जेवणासाठी घ्यायची। भाजी शिजून झालेली आहे तयार। चला आता आपण जेवण करूया, ताट वाढून घेऊया।
आत्तापर्यंत पाहत असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.